तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि शनी मंदिर आहे आणि याच मंदिराच्या समोर या ठिकाणी स्मशानभूमी मला दिसत असेल, तर या ठिकाणी स्मशानभूमी आहे. तर मित्रांनो, असं मंदिर तुम्ही कधी पाहिलंय का? पाहिलं असेल तर मला नक्की कमेंट करा. एकीकडे नदी आहे आणि एकीकडे शनी मंदिर आणि एकीकडे स्मशानभूमी आहे आणि मधोमध अतिशय शांत वातावरणात आणि नैसर्गिक वातावरणात लपलेलं प्राचीन असं महादेव मंदिर आहे. नमस्कार, मी राहुल मुळे, स्वागत आहे तुमचं राहल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सध्या श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यानिमित्त आपण प्राचीन अशी महादेवाची मंदिरे कव्हर करत आहोत. तर हे जे मंदिर आहे, हे मंदिर पुण्यातील मांजरी बुद्रुक या ठिकाणी मुळा मोठा नदीच्या काठावरती वसलेला आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मग वेळ घालवता ते मंदिर पाहूया. तर आता आपण या मंदिराच्या समोर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, या मंदिराचं या ठिकाणी गेट आहे आणि याच गेटच्या बाहेर या ठिकाणी हा बोर्ड आपल्याला दिसतो. या बोर्डवरती लिहिले श्री सोमेश्वर महादेव मंदिर, मांजरी बुद्रुक आणि पांडवकालीन हे महादेव मंदिर आहे. रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि हा जो रस्ता आहे, हा रस्ता सरळ इकडे वाघोलीकडे जातो आणि इकडे या ठिकाणी हा रस्ता इकडे हडपसरकडे जातो. जर तुम्ही उजव्या बाजूने गेलात तर मुंडवाकडे रस्ता जातो. तर आता आपण या मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथली शांतता आणि इथलं जे वातावरण आहे, मनाला एक वेगळं सुख देईल आपल्याला. मुळा मुठा नदीच्या काठावरती वसलेलं हे पांडवकालीन श्री सोमेश्वर महादेव मंदिर आहे. भगवान महादेव हे हिंदू धर्मातील प्रमुख आराध्य देवतांपैकी एक आहेत. त्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये वर्षभर शिवभक्त हे येतच असतात. या मंदिराच्या परिसरामध्ये बरीच अशी मोठमोठी झाडं आहेत. या झाडावर बसलेले पक्षी आणि त्यांचं जे कुतूहल होतं, त्यांचं जे कुतूहल आपल्या कानावर पडल्यानंतर एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो. तर बघू शकता, या मंदिराची जे बांधकाम आहे ते किती प्राचीन आहे. तर ही आहे या मंदिराची मागची बाजू. जिकडे तिकडे आपल्याला झाडच पाहायला मिळतात. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे हिरवगार परिसर आपल्याला दिसत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मुळा मोठा नदी दिसत असेल. पावसाळ्यामध्ये सध्या ती तुडुंब भरून वाहत आहे. या मंदिराची ओळख स्थानिक पातळीवर पांडवकालीन सोमेश्वर महादेव मंदिर असं ओळखलं जातं. मंदिराच्या प्राचीनतेविषयी अनेक स्थानिक श्रद्धा आणि परंपरा सांगितल्या जातात. तर आता आपण या मंदिराच्या सभा मंडपामध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता या सभा मंडपाची रचना कशा प्रकारे केलेली आहे. श्रावण चालू झालेला आहे. तर हा जो व्हिडिओ आहे आपण अगोदर शूट केलेला आहे. सोमवारपासून या ठिकाणी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सभा मंडपामध्ये नंदीची ही काळ्या पाषाणातील मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. याच सभा मंडपामध्ये भगवान शंकराची आणि श्री गणेशाची मूर्ती दिसते. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर या ठिकाणी मांजरी बुद्रुक येथलं जे ग्रामदैवत आहे श्री मांजराई देवी याची प्रतिमा आपल्याला दिसते. तर आता आपण या गर्भगृहामध्ये आलेलो आहे. तर बघू शकता दगडी बांधकाम या गर्भगृहाचं आहे. ही रचना पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल किती प्राचीन हे मंदिर आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अशा जुन्या मंदिरांना भेट दिल्यावर एक मनाला वेगळी शांतता भेटते. मंदिराचा इतिहास केवळ दगड मातीचा नसतो, तर त्या मंदिराशी जोडलेल्या स्थानिक श्रद्धा आणि परंपरा जपण्याचा असतो. तर आता आपण या मंदिराच्या गर्भगृहामध्ये आलेलो आहे. तर या ठिकाणी त्रिशूळ आणि डमरू आपल्याला दिसत आहे. महादेवाच्या प्रत्येक मंदिरामध्ये त्रिशूळ डमरू हा आपल्याला दिसतोच. तर या गर्भगृहामध्ये पाठीमागे एक पोस्टर लावलेला आहे मंदिराचा आणि या ठिकाणी शिवलिंग आपल्याला दिसतं. श्री सोमेश्वर महादेव मंदिर
या मंदिरातलं हे शिवलिंग. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, पूजा आपण केलेली आहे. आता आपण बाहेर आलेलो आहे. तर याच मंदिराच्या परिसरामध्ये छोटी छोटी मंदिरे आहेत. तर या ठिकाणी देखील एक छोटंसं मंदिर आहे. तर यांचंही आपण दर्शन घेतलं. एवढंच नव्हे तर याच मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी शीतळा देवीचं एक छोटंसं मंदिर आहे. तर त्यांचंही आपण दर्शन घेऊया. तर या ठिकाणी ते मंदिर आहे छोटंसं. तर शीतळा देवीची सुद्धा बरीच मंदिरे पुण्यामध्ये आहेत. तर या मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा एक छोटंसं हे मंदिर आहे. तर यांचंही आपण दर्शन घेतलं. एवढंच नव्हे तर याच परिसरामध्ये शनीचं सुद्धा मंदिर आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, शनीच्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नसतो. शनिदेवांना महिलांची सावली किंवा स्पर्श सहन होत नाही. तर या ठिकाणी शनिदेवाचं मंदिर आहे. दर शनिवारी या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. तर बघू शकता. तर याच ठिकाणी शनिदेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी महादेवाचं सुद्धा मंदिर आहे. आणि महादेवाच्या मंदिराच्या समोरच याच परिसरात ही स्मशानभूमी आपल्याला दिसते. हे एक नवल करण्याची गोष्ट आहे, आश्चर्यकारक गोष्ट आहे. तर हे तुम्हाला दिसत असेल झूम केल्यानंतर. तर या ठिकाणी स्मशानभूमी आहे. एकीकडे लोक दर्शन घेत असतात तर एकीकडे स्मशानभूमी. तर एक आगळंवेगळं मंदिर या मांजरी बुद्रुक परिसरात आहे. तर अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरासोबत तुम्हाला शनिदेवाचं पण दर्शन घ्यायला मिळतं. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. हडपसरला आला तर तुम्ही हडपसरहून बऱ्याच बसेस या ठिकाणी येतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच नवीन नवीन प्राचीन ऐतिहासिक मंदिरे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.